राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया म्हणाल्या, अत्याचार फक्त रस्त्यावर नाही, स्वतःचं घरही सुरक्षित नाही. राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी समाजातील विकृतीवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. आज अत्याचार केवळ रस्त्यावरच नाही तर सुरक्षित समजल्या जाणाऱ्या घरातही होत आहेत असं सांगताना त्यांनी रक्ताच्या नात्यांमधील आरोपींच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे की एखाद्या आईच्या डोळ्यात भीती दिसते, एखाद्या ताईला कामावर मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं, तेव्हा ती संपूर्ण समाजाची वेदना असते. स्वतःचे घर सुरक्षित वाटत असते, मात्र आता राहत्या घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत. अत्याचार कोण करतंय तर बाप, काका, मामा, भाऊ, रक्ताची नातीच जेव्हा आरोपी असतात तेव्हा त्याचे अधिक वाईट वाटते. सरकार उपाययोजना करत आहेच, मात्र आजोबांनी आपल्याच नातीसोबत कसे वागावे हे काय तर सरकार सांगणार आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शक्ती कायद्याची चौकट IPCमध्ये होती, आता नवीन न्यायव्यवस्था आली. नव्या कायद्याची सुसंगत असं काम होतं, त्यात मागील अधिवेशनात सुधारणा केल्या आणि अंमलात आलाय. डिजिटल ब्लॅकमेल आणि कायद्याच्या कक्षेत आणण्याचं काम केलं आहे. ॲसिड हल्ल्यातील महिलेची ओळख समोर न येण्यासाठी देखील तरतूद केली आहे. शक्ती कायदा प्रारंभी मसुदा होता, मात्र आता यात सुधारणा झाल्या आहेत. सरकारच्या जबाबदारीचा हा विषय आहे, सरकार गांभीर्याने घेत आहे. लैंगिक अत्याचाराच्या आरोपींना पॅरोल न देण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. न्यायालयाने पुण्यातील आरोपीची मुक्तता पॅरोलवर कशी केली हे देखील सगळ्यांच्या समोर येईल, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. कायदे केले, सगळ्या उपाययोजना सरकार करते, पण माझ्यासारखीला एक साधा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर येतोय किंवा मला डोक्यात येतोय. तो पहिला प्रश्न म्हणजे आजोबाने आपल्या नातीशी कसं वागावं, वडिलांनी आपल्या मुलीशी कसं वागावं, मामाने आपल्या भाचीशी कसं वागावं आणि भावाने आपल्या बहिणीशी कसं वागावं, याच्यासाठी सरकार सांगायला येणार आहे? कुठला कायदा सांगणार आहे? कुठला पोलीस सांगणार आहे? ज्या या घटना आपल्याला होताना दिसत आहेत, हे कुठे चाललोय आपण समाज, हा विचार करण्याची वेळ आहे असं आज माझ्यासारख्या कार्यकर्तीला त्या ठिकाणी वाटतंय. जेवढ्या घटना आपण बघितल्या त्याच्यामध्ये 90% नाही 99% जे अक्यूज असतील हे सगळे अवतीभवतीचे घरातले रक्ताचे नातेवाईक आहेत. हे सांगताना मला अत्यंत वाईट वाटतंय. हो, ही गोष्ट खरी आहे की ज्या वेळेला उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळेला शक्ती कायद्याचा मूळ मसुदा जो आहे तो तयार करण्यात आला होता. त्याच्यामध्ये काय होतं? त्याच्यामध्ये लैंगिक अत्याचार, आता त्याला पारंपरिक शब्द म्हणणं कितपत योग्य आहे मला माहीत नाही, पण पूर्वापार जे काही गुन्ह्यांचं स्वरूप त्यावेळेला होतं ते लैंगिक अत्याचार, त्याच्यामध्ये कठोर शिक्षा आणि फास्ट ट्रॅक सुनावणी याचा त्यामध्ये समावेश होता. त्यावेळेला कायद्याची चौकट ही IPC आणि CRPCच्या कायद्यांप्रमाणे होती. त्यानंतर देशामध्ये भारतीय न्याय संहिता म्हणजे BNS आणि त्याचबरोबरीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNNS या नवीन न्यायव्यवस्था लागू झाली आणि जे जुने शक्ती कायदा होता त्या जुन्या शक्ती कायद्याला नव्या कायद्यांशी सुसंगत करणं, जोडणं हे महत्वाचं होतं. आणि तुम्ही बघितलं असेल की मागच्याच बजेट अधिवेशनमध्ये या कायद्यामध्ये सुधारणा करायचं काम हे त्या ठिकाणी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या ठिकाणी केलंय. त्यांनी काय केलंय? या डिजिटल युगात जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांना अनुसरून सोशल मीडियावरील लैंगिक छळ याचा आता BNSच्या न्याय प्रणालीमध्ये त्या कायद्यांमध्ये तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबरीने ऑनलाईन बदनामी, त्याचबरोबरीने फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याच्या ज्या धमक्या दिल्या जातात, शिवाय डिजिटल ब्लॅकमेल यासारख्या गुन्ह्यांना आता कायद्याच्या कक्षेमध्ये आणायचं काम हे देवेंद्रजींच्या माध्यमातून झालंय. त्याचबरोबरीने ऍसिड हल्ल्यामधली जी पीडिता ताई आहे तिचंही ओळख उघड करण्यावरती कारवाईची तरतूद या नवीन अमेंडमेंटमध्ये करण्यात आली आहे. म्हणजेच पूर्वीचा शक्ती कायदा जो होता हा एक प्रारंभिक मसुदा होता, तर देवाभाऊंच्या नेतृत्वातील महायुती सरकारने त्याला आधुनिक डिजिटल अंमलबजावणी करून योग्य स्वरूप आणण्याचं काम हे त्या ठिकाणी केलेलं आहे. मला असं वाटतं नेहमीच की महिला आणि बालकांवरील अत्याचार हा राजकीय विषय असूच शकत नाही. हा समाजाच्या संवेदनाचा आणि त्याचबरोबरीने सरकारच्या जबाबदारीचा विषय आहे आणि त्यामुळे प्रत्येक घटनेला सरकार अत्यंत गांभीर्याने त्या ठिकाणी घेत आहे. तुम्ही परवाच बघितलं असेल की ज्या पद्धतीने बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये
जो आरोपी जेलमध्ये जातो त्याला पॅरोल न देण्याबाबतच्या सूचना या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. 2014 मध्ये जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेला हा कायदा होता, परंतु कोर्टाने त्यावर आक्षेप घेतल्यामुळे तो बंद करण्यात आला होता. यावेळेला मात्र पुन्हा एकदा संपूर्ण ताकदीने याचं कायद्यात रूपांतर करायचं काम हे देवेंद्रजींच्या माध्यमातून होणार आहे. आणि त्यामुळे आता बलात्कारासारख्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये जे आरोपी जेलमध्ये असतील त्यांना पॅरोलवरती सोडता येणार नाही. आपण जी नसरापूरची घटना बघितली त्यामध्ये या माणसाने, हा विकृत हरामखोर जो होता, याने याआधी स्वतःच्या घरातल्या सुद्धा मुलीवरती अटॅक केलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे 2 गुन्हे होते. तो जेलमध्ये होता आणि जेलमधून न्यायालयाने त्याची मुक्तता केली होती आणि म्हणून तो बाहेर आला होता. आता ती मुक्तता कुठल्या बेसवर केली, कुठल्या आधारे केली, याची सुद्धा चौकशी निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये होणार आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.